नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहतो इयत्ता 11वी स्टँडर्ड 11 स्टँडर्डचा जो इकॉनॉमिक्स आहे, अर्थशास्त्र आहे. या अर्थशास्त्रामधलं पहिलं प्रकरण अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना म्हणजेच बेसिक कन्सेप्ट इन इकॉनॉमिक. यामधल्या पहिल्या भागामध्ये आपण काही व्हिडिओ पाहिलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण बघा, पहिल्या व्हिडिओमध्ये आपण अर्थशास्त्राचा अर्थ पाहिलेला आहे. या संकल्पनांवरती चर्चा केली. कौटिल्याचा अर्थशास्त्रीय दृष्टिकोन यावरती सुद्धा चर्चा केली आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये. त्यानंतर अर्थशास्त्राची व्याख्या जी आहे ॲडम स्मिथ यांनी मांडलेली, यावर सुद्धा आपण पहिल्या व्हिडिओत चर्चा केली. त्यानंतर पहिल्या व्हिडिओमध्ये आपण या मुद्द्यावरती सुद्धा चर्चा केलेली आहे, ज्यामध्ये हे जे दोन आपल्याला अर्थशास्त्रातील खूप महान व्यक्ती दिसतात की ज्यांना नुकताच पॉल रोमर आणि विल्यम नॉर्थहॉस यांना 2018 सालचा अर्थशास्त्राचा नोबेल पारितोषिक मिळालं होतं. तर या दोघांवरती सुद्धा चर्चा झाली. त्यानंतर इतर काही नोबेल पारितोषिक विजेते जे आहेत आपल्या भारतातले आणि त्याचबरोबर इतर अर्थतज्ज्ञ अर्थशास्त्रामध्ये नोबेल पारितोषिक मिळवलेल्या व्यक्ती यांवर आपण पहिल्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली होती. त्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण अल्फ्रेड मार्शल यांची कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या पाहिली. त्याचबरोबर लिओनेल रॉबिन्स यांची सुद्धा दुर्मिळतेवर आधारित अर्थशास्त्राची व्याख्या पाहिली, म्हणजे डेफिनेशन ऑफ इकॉनॉमिक्सवरती चर्चा केली. त्यानंतर मग आपण या अर्थशास्त्राची जी व्याख्या आहे आणि शाखा ज्या आहेत त्याच्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्स आणि वरती आपण चर्चा करत होतो. त्यानंतर आपण पुढे केनेथ बोल्ट यांची सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्यासुद्धा पाहिली होती. त्यातल्या काही मूलभूत संकल्पना, त्यामधल्या गरजावर चर्चा केली आणि त्या गरजा आपण बऱ्याचशा गरजा पाहिल्या होत्या. आणि त्यानंतर गरजांचे वर्गीकरण आपण इथपर्यंत तरी आपण चर्चा केली होती, म्हणजे इथपर्यंत आपण मागे चर्चा केली होती पहिल्या अगोदरच्या दोन व्हिडिओजमध्ये. तर अगोदरच्या दोन्ही व्हिडिओ पहा. दोन्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला इथपर्यंतचे जे मुद्दे आहेत ते एकदम डिटेल्समध्ये पाहता येतील. तर आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात. आपला आजचा जो व्हिडिओ आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथून पुढे चर्चा करणार आहोत गुड्स अँड सर्व्हिस म्हणजेच वस्तू आणि सेवा, आणि इथून पुढे आज आपण चर्चा करणार आहोत. पण अगोदरच्या व्हिडिओ ज्या आहेत त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले, तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही नक्कीच त्या लिंक पहा आणि अगोदरच्या व्हिडिओजचा अभ्यास करा. तर मित्रांनो बघा, या ठिकाणी बघा, पहिला दुसरा मुद्दा आहे आपल्याकडे गरजा ज्या आपण पाहतोय. गरजा आपण पाहिल्या. यामध्ये ॲक्च्युली विचार जर आपण केला, विषय जर आपण नीट बघितला, तर आपण काय पाहतोय की यामध्ये आपण चर्चा करतोय. थोडं मागे पाहिलं तर अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना ज्या आहेत त्या आपण पाहतोय. आणि या मूलभूत संकल्पनेमधली जी गरज जी ही एक संकल्पना आहे त्यावरती आपण चर्चा केली आणि गरजांची वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी पाहिलेत. एकूण जवळपास 7 वैशिष्ट्ये जी आहेत ते आपण पाहिली होती. अगोदरची मी तुम्हाला मागच्या व्हिडिओची रिव्हिजन घेऊन सांगतोय की गरजा अमर्याद असतात, ज्यांना मर्यादा नसते, त्या पुनरुद्भावी असतात, वयानुसार गरजा बदलतात, लिंगभेदानुसार गरजा बदलतात, पसंती क्रमानुसार गरजा बदलतात आणि हवामानानुसार आणि संस्कृतीनुसार गरजा ज्या आहेत त्या बदलत राहतात. यावर आपण मागे चर्चा केली होती, म्हणजे गरज जी आहे त्यावरती. त्याचबरोबर मूलभूत संकल्पना अर्थशास्त्रातल्या त्यामधली एक गरज ही संकल्पना आहे. आणि त्यानंतर मग गरजांचे वर्गीकरण कसं केलं जातं. एक आर्थिक आणि काही गरजा आर्थिक असतात, काही अर्थेकेतर गरजा असतात, काही गरजा वैयक्तिक असतात, काही सामूहिक गरजा असतात आणि काही गरजा जीवनावश्यक असतात, काही सुखसोयीच्या आणि काही चैनीच्या असतात. तर या 3 मुद्द्यांवरती सुद्धा चर्चा केली होती. गरज अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पनांमध्ये एक महत्त्वाची संकल्पना म्हणजे गरज. आणि त्या गरजेनंतर आपल्याकडे दुसरी महत्त्वाची संकल्पना कुठली येते, गुड्स अँड सर्व्हिस म्हणजे वस्तू आणि सेवा. आता बघा, दीज आर पॉप्युलर टर्म्स ऑफ इकॉनॉमिक्स. ही इकॉनॉमिक्सची अतिशय प्रसिद्ध संकल्पना आहे. एनिथिंग दॅट सॅटिस्फाय ह्युमन वॉन्ट्स इज टर्म ॲज अ गुड्स. म्हणजे ज्या घटकाद्वारे मानवी गरज पूर्ण केली जाते त्याच वस्तू असे म्हणतात. म्हणजे ज्याच्यामधून मानवाची गरज पूर्ण केली जाते ती वस्तू. इट हॅज मटेरियल एक्झिस्टन्स. म्हणजे ते मटेरियल एक्झिस्टन्स म्हणजे काय बाबा, ते दिसतं आपल्याला, त्याचं भौतिक अस्तित्व असतं. म्हणजे चॉक यूज बाय टीचर म्हणजे शिक्षकाने वापरलेला खडू ही गरज आहे फळ्यावरती लिहिण्यासाठी. आणि ती गरज जी आहे ती एक भौतिक गरज आहे. ओके, ही गरज आहे. आता व्हॉट इज अ सर्व्हिस. सेवा म्हणजे काय बघा, सेवा म्हणजे काय, सर्व्हिस ऑल्सो सॅटिस्फाय ह्युमन वॉन्ट्स बट डू नॉट हॅव एनी मटेरियल एक्झिस्टन्स. सर्व्हिस म्हणजे सेवा ही देखील मानवाची गरज भागवतात. सेवासुद्धा गरजा भागवतात, परंतु सेवांना भौतिक अस्तित्व नसते. उदाहरणार्थ शिकवणे. आता शिक्षकांचे शिकवणे ही एक सेवा आहे, ती दिसत नाही, ती भौतिक नाही आहे. ओके, जसं खडू तुम्हाला दिसतो तशी ही शिकवणे ही सेवा तुम्हाला दिसत नाही आहे. ओके, म्हणजे ही झाली गरजेची, ही झाली दुसरी संकल्पना अर्थशास्त्रातली. पहिली आपण पाहिली गरज आणि दुसरी काय मूलभूत संकल्पना वस्तू आणि सेवा. तिसरी आहे युटिलिटी. युटिलिटी म्हणजे उपयोगिता. ओके, उपयोगिता. आता बघा, कॅपॅसिटी ऑफ कमॉडिटी टू सॅटिस्फाय ह्युमन वॉन्ट्स ऑर वॉन्ट सॅटिस्फाईंग पॉवर ऑफ अ कमॉडिटी
इज कॉल्ड युटिलिटी. म्हणजे उपयोगिता म्हणजे काय, वस्तू व सेवांमध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता म्हणजे उपयोगिता. म्हणजे तुमच्या ज्या काही वस्तू असतील किंवा सेवा असतील, त्या वस्तू आणि सेवा यांच्यामधून मानवाची जी गरज भागवली जाते तिला आपण काय म्हणतो, उपयोगिता. म्हणजे अर्थशास्त्रातल्या ज्या काही मूलभूत संकल्पना आपण बघतोय, नीट समजून घ्या. पहिली संकल्पना होती गरज, आणि दुसरी संकल्पना आपण पाहिली वस्तू आणि सेवा, आणि तिसरी संकल्पना जी आहे उपयोगिता. यानंतर बघा या ठिकाणी चौथी संकल्पना आहे व्हॅल्यू. व्हॅल्यू म्हणजे मूल्य. व्हॅल्यू हॅज टू अप्रोचेस इन इकॉनॉमिक्स, व्हॅल्यू इन यूज अँड व्हॅल्यू इन एक्सचेंज. म्हणजे बघा अर्थशास्त्रात मूल्य दोन प्रकारचे सांगितले जाते, एक उपयोगिता मूल्य आणि दुसरं विनिमय मूल्य. आता उपयोगिता मूल्य आणि विनिमय मूल्य यांच्यातला नेमका फरक काय आहे तो आपण समजून घेऊ. बघा व्हॅल्यू इन यूज म्हणजे उपयोगिता मूल्य म्हणजे काय, इट रेफर्स टू द वर्थ ऑफ अ कमोडिटी. इन सिम्पल वर्ड्स, it is usefulness of a commodity. Example, no one has to pay price for sunshine, but its immense worth for life can never be doubted. In economic language, sunshine has a high value in use. It is an example of free good. म्हणजे काय बाबा, या ठिकाणी पहिला मुद्दा दिलाय इन रेफर टू द वर्थ ऑफ अ कमोडिटी. म्हणजे उपयोगिता मूल्य काय, एखाद्या वस्तूच्या मूल्याशी संबंधित असतं. कसं बघा, इन सिम्पल वर्ड्स, इट इज युजफुलनेस ऑफ अ कमोडिटी. म्हणजे काय बाबा, की सोप्या शब्दात सांगायचं झालं तर एखाद्या वस्तूची उपयुक्तता म्हणजे त्या वस्तूचे उपयोगिता मूल्य. म्हणजे उपयुक्तता म्हणजे किती उपयोगी पडते एखादी वस्तू, तिला तिचं उपयोगिता मूल्य असं म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ या ठिकाणी दिलेलं आहे बघा, या ठिकाणी इथं जर आपण नीट पाहण्याचा प्रयत्न केला तर इथं आपल्याला दिसते इन इकॉनॉमिक. बघा इन इकॉनॉमिक लँग्वेज सनशाईन हॅज अ हाय व्हॅल्यू इन यूज. म्हणजे दुसरा मुद्दा या ठिकाणी इथं आपण बघू शकतो, किंवा इथं बघा नो वन हॅज टू पे प्राईस फॉर सनशाईन. म्हणजे सूर्यप्रकाश जो आहे, म्हणजे कोणाला सुद्धा सूर्यप्रकाशासाठी किंमत द्यावी लागत नाही. म्हणजे सूर्यप्रकाश जो तुम्ही घेता ते उपयोगिता मूल्य म्हणजे उपयोग आहे, सूर्यप्रकाशाचा भरपूर गरज असते, परंतु प्रत्येकासाठी तो आवश्यक आहे आणि त्याची किंमत देत नाही ना, विकत नाही मिळत आपल्याला सूर्यप्रकाश, एकदम फ्रीमध्ये मिळतो, म्हणजे ती आवश्यक आहे. म्हणजे अर्थशास्त्रीय परिभाषेत सूर्यप्रकाशाला उपयोगिता मूल्य म्हणतो आणि हे विनामूल्य वस्तूचे उदाहरण आहे. म्हणजे हे काय, विनामूल्य वस्तूचे उदाहरण आहे. म्हणजे सूर्याचा प्रकाश हा विनामूल्य वस्तू आहे, तिच्या काही तुम्हाला पैसे द्यायची आवश्यकता नाही आहे. आता दुसरा या ठिकाणी आपण जर मुद्दा पाहिला तर व्हॅल्यू इन एक्सचेंज. बघा या ठिकाणी आपल्याला काय होतं, एक मिनटा, थोडासा माऊस नीट दिसत नाही, कुठे गेला बाबा, हां इथं आहे. व्हॅल्यू इन एक्सचेंज. बघा व्हॅल्यू इन एक्सचेंज म्हणजे विनिमय मूल्य. बघा उपयोगिता मूल्य म्हणजे काय, की बाबा एखादी वस्तू आहे, तिचा उपयोग तुम्हाला भरपूर होतो आणि सगळेजण त्या वस्तूचा उपभोग करतात, पण ती तुम्हाला फ्री मिळते. म्हणजे सूर्याचा प्रकाश जे आहे, हवा जे आहे, पाणी जे आहे, बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला फ्री मिळतात. आता व्हॅल्यू इन एक्सचेंज म्हणजे काय, इट रेफर्स टू द वर्थ ऑफ कमोडिटी ऑर सर्व्हिस एक्सपेन्सेस इन टर्म ऑफ अनदर कमोडिटी. म्हणजे काय, विनिमय मूल्य म्हणजे काय, की एखाद्या वस्तूचे दुसऱ्या वस्तूच्या किंवा सेवेच्या रूपात व्यक्त केलेले मूल्य. म्हणजे तुमची एखादी गरज आहे, वस्तू तुम्ही घेतली, पण ती घेत असताना फ्रीमध्ये नाही, तुम्ही एकतर पैसे देऊन किंवा दुसरी एखादी वस्तू देऊन तुम्ही ती वस्तू घेतलेली आहे. म्हणजे व्हेन दिस व्हॅल्यू इज एक्सप्रेस इन टर्म ऑफ मनी, इट इज कॉल्ड प्राईस ऑफ कमोडिटी. मग हे जे मूल्य आहे ते पैशाच्या रूपात सांगितले की ती वस्तूची किंमत असते. ज्या वस्तूला पैशात किंमत मोजावी लागते त्याला आर्थिक वस्तू म्हणतात, उदाहरणार्थ टीव्ही किंवा कार वगैरे. म्हणजे बघा या ठिकाणी आपण समजून घेऊ शकतो की बाबा विनिमय मूल्य म्हणजे काय, की एखादी जी वस्तू आहे ती दुसऱ्या वस्तूच्या किंवा सेवेच्या रूपात व्यक्त केलेलं मूल्य असेल तिचं, आणि हे पैशाच्या स्वरूपात सांगितले की ती वस्तूची किंमत ठरते. ओके. आणि ज्या वस्तूची किंमत किंवा ज्या वस्तूला पैशात किंमत मोजावी लागते त्याला आपण आर्थिक वस्तू आपण म्हणतो. ओके, तुमच्या लक्षात आलं असेल या ठिकाणी की बाबा वस्तू तुम्ही घ्याल तर ती काहीतरी किंमत देऊन घ्याल, तिला तिचं विनिमय मूल्य आपण म्हणू शकतो, ती जी किंमत आहे ती. ओके. उपयोगिता मूल्य म्हणजे एखादी वस्तूचा तुम्हाला खूप सारा उपयोग आहे पण ती तुम्हाला फ्रीमध्ये मिळते. पुढे बघा वॉटर डायमंड पॅराडॉक्स ऑफ व्हॅल्यू. म्हणजे हिरे पाणी हा विरोधाभास. बघा या ठिकाणी समजून घ्या की सम कमोडिटीज हॅव अ हाय व्हॅल्यू इन यूज. काही गोष्टी ज्या आहेत तिचा वापर खूप मोठ्या प्रमाणात मध्ये होतो, बट लो एक्सचेंज व्हॅल्यू. पण त्याची एक्सचेंज जी व्हॅल्यू आहे
ती खूप कमी आहे. म्हणजे तिची विनिमय मूल्य जे आहे खूप कमी आहे. म्हणजे सगळ्या लोकांना तिची गरज आहे, त्या वस्तूची गरज सगळ्या लोकांना. ॲक्च्युली ज्याची गरज सगळ्यांना आहे ती वस्तू जी आहे ती आपल्याला या ठिकाणी महाग पाहिजे. पण इथं वॉटर आहे तुमचं, किंवा तुमच्याकडे असणारं जे वेदर आहे म्हणजे हवामान वगैरे, किंवा इतर काही गोष्टी तुमच्याकडे असतील, सॉरी वॉटर आहे, किंवा तुमच्याकडे व्हेअरॅज सम कमॉडिटीज हॅव लो व्हॅल्यू इन यूज बट हाय एक्सचेंज व्हॅल्यू ड्यू टू इट्स सॅक्रेसिटी. ओके. आणि एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी डायमंड दिलेला आहे. बघा या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की काही ज्या वस्तू आहेत त्या वस्तू ज्या आहेत त्याची उपयोगिता मूल्य जास्त आहे. उपयोगिता मूल्य जास्त आहे म्हणजे तिचा उपयोग जो आहे तो खूप जास्त लोकांकडे आहे, खूप जास्त लोकांना त्याचा उपयोग होतो. परंतु तिचं विनिमय मूल्य जे आहे ते विनिमय मूल्य कमी आहे. म्हणजे ती वस्तू जी आहे त्या वस्तूचं विनिमय मूल्य म्हणजे ती वस्तू घेण्यासाठी तुम्हाला काय दुसरी वस्तू द्यावी लागेल, पैसे द्यावे लागेल, तिचं मूल्य खूप कमी आहे. उदाहरणार्थ पाणी. म्हणजे पाणी जे आहे त्या पाण्याचा उपयोग खूप साऱ्या लोकांना, सगळ्यांनाच गरज आहे पाण्याची, पण तिचं जे काही विनिमय मूल्य ते खूप कमी आहे. परंतु व्हेअरॅज सम कमॉडिटीज हॅव लो व्हॅल्यू, काही ज्या वस्तू आहेत त्यांचं उपयोगिता मूल्य खूप कमी आहे, खूप कमी लोक त्याचा उपयोग करतात, पण दुर्मिळतेमुळे तिचे विनिमय मूल्य जास्त आहे. उदाहरणार्थ हिरा हा खूप महाग आहे आणि तो जास्त लोकांना काय उपयोगात नाही. सगळ्या लोकांना काय एकदम मूलभूत गरज हिरा आहे असं वाटत नाही. ओके. कारण हिरा सगळ्यांना नसला तरी त्याचं जीवन माणसाचं चांगलं जगू शकतं आणि ती खूप कमी लोक घेतात हिरा, पण तिची किंमत खूप जास्त आहे. याला तो विरोधाभास आपण म्हणू शकतो. आता इथे बघा बराचसा कचरा साचलेला आहे. अरे बापरे. आता पहिले याला आपण काय करू, इरेज करू. म्हणजे तुम्हाला ही आकृती जी आहे ती या ठिकाणी नीट दिसेल. विरोधाभास. बघा आता ही आकृती बघून तुमच्याकडं बऱ्याचशा गोष्टी तुमच्या लक्षात येतील. या ठिकाणी ही आकृती नीट समजून घ्या. या आकृतीवरून तुम्हाला वॉटर डायमंड पॅराडॉक्स लक्षात येईल. बघा या ठिकाणी हे पाणी आहे. पाण्याचा उपयोग सगळ्यात जास्त आहे, सगळ्यात जास्त पाण्याचा उपयोग. परंतु त्या पाण्याचा उपयोग सगळ्यात जास्त जरी असला तरी त्याचं विनिमय मूल्य कमी आहे, ते खूप कमी किमतीला मिळतं. आणि हिऱ्याचा उपयोग जो आहे तो सगळ्यात कमी लोकांकडे आहे, परंतु तो जो हिरा जो आहे तो खूप महाग आहे. बघा ॲक्च्युली जी वस्तू लोकांना जास्त गरजेची आहे, जास्त प्रमाणामध्ये तिचा उपयोग होतो ज्या वस्तूचा त्या वस्तूच्या किमती जास्त असतात. परंतु इथं काय आहे, पाण्याची किंमत खूप कमी आहे आणि हिरा जो आहे ज्या वस्तूचा उपयोग कमी लोक करतात त्याची किंमत कमी असते. परंतु इथं उपयोग खूप कमी लोकांचा आहे तरीसुद्धा हिऱ्याची किंमत जास्त आहे. याला आपण हिरे पाणी विरोधाभास असं म्हणतो. तर हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता आपण पुढे जाऊयात. पुढे बघा या ठिकाणी काही गोष्टी तुम्हाला शोधायच्या आहेत. त्याच्यामध्ये खालील उदाहरणावरून विनामूल्य वस्तू किंवा आर्थिक वस्तू शोधा. म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग फ्री फूड्स ऑर इकॉनॉमिक फूड, म्हणजे कुठली वस्तू जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी फ्री मिळते आणि कुठली पैशाने मिळते. बघा या ठिकाणी वॉटर इन रिव्हर, नदीचे पाणी तुम्हाला पैसे देऊन मिळतं का, नाही, फ्रीमध्ये. बिस्लरी वॉटर पैसे देऊन मिळतं, पण नदीचे वॉटर फ्रीमध्ये. ऑक्सिजन सिलेंडर फ्रीमध्ये मिळतो का, नाही मिळत. ऑक्सिजन तुम्हाला हवेतलं ऑक्सिजन फ्रीमध्ये, परंतु हा फ्रीमध्ये नाही. आता नदीचे पाणी काय बाबा तुमचं विनामूल्य वस्तू आहे म्हणजे फ्री गुड आहे. आणि ऑक्सिजन सिलेंडर काय आर्थिक वस्तू आहे म्हणजे ती काय इकॉनॉमिक गुड आहे ऑक्सिजन सिलेंडर. सनशाईन, सूर्याचा प्रकाश, सनशाईन काय बाबा तुमचा फ्री विनामूल्य वस्तू म्हणजे फ्री फूड आहे. आणि वॉटर प्रोसेस ड्रिंकिंग, शुद्धीकरण केलेले पाणी, हे फ्री असतं का रे? शुद्धीकरण केलेलं पाणी नसतं. शुद्धीकरण केलेलं जे पाणी आहे ते तुम्हाला बाटलीमध्ये जे पाणी मिळतं ते तुम्हाला विनामूल्य नाही आहे, ती आर्थिक वस्तू आहे. ओके. म्हणजे ती काय इकॉनॉमिक फूड. एअर, हवा जी आहे ती कशी आहे बाबा, एकदम फ्री फूड आहे. हे हवा जी आहे ती फ्री फूड आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण 4 गोष्टी तरी मित्रांनो बघितल्या. एक तर आपण गरज पाहिली, नंतर वस्तू व सेवा यावरती चर्चा केली, नंतर उपयोगितावरती आपण चर्चा केलेली आहे. आता आपण संपत्तीवरती चर्चा करू. ही पण अर्थशास्त्रातली सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. संपत्ती म्हणजे ज्या वस्तूला बाजार मूल्य असते, म्हणजे ज्या वस्तूला बाजार मूल्य असते व त्याच वस्तूची देवाणघेवाण करता येते अशा वस्तूंना संपत्ती असे म्हणतात बरं का. ज्या वस्तूंना बाजार मूल्य असते, संपत्ती म्हणजे वेल्थ रेफर्स टू एनिथिंग विच हॅज मार्केट व्हॅल्यू अँड कॅन बी एक्सचेंज फॉर मनी. म्हणजे तिला एक मार्केट व्हॅल्यू असतं, तिला बाजार मूल्य असतं आणि त्या वस्तूची देवाणघेवाण होते. बघा, टू बी रिगार्ड ॲज वेल्थ अ कमॉडिटी मस्ट प्रोसेस द फॉलोइंग कॅरेक्टर्स. ओके. त्या संपत्तीची काही वैशिष्ट्ये आहेत. पहिली गोष्ट युटिलिटी, म्हणजे तिची उपयुक्तता असते. दुसरी गोष्ट स्कॅरेसिटी, म्हणजे ती काय बाबा दुर्मिळ आहे बरं का. दुसरी गोष्ट आहे ट्रान्सफॉर्बिलिटी. ओके. ट्रान्सफरएबिलिटी, म्हणजे यामध्ये बघा विनिमयता, म्हणजे ती ट्रान्सफर झाली पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याकडे या ठिकाणी आहे
एक्सटर्नॅलिटी म्हणजे काय बाबा, मनुष्य बाह्यता ते बाह्य असली पाहिजे. तर ह्या चारच्या काही मुद्दे आहेत, हे चार गोष्टी ज्या आहेत या चार मुद्द्यांना लक्षात घ्यायचं की ह्या चार जे आहेत ती संपत्तीची वैशिष्ट्ये आहेत. यानंतर पुढे बघा, या चारही वैशिष्ट्यांचा आता आपण डिटेल्समध्ये विचार करूयात. उपयोगिता म्हणजे काय बघा, ही संपत्तीची जी काही वैशिष्ट्ये आहेत त्याच्यामध्ये पहिला जो आहे युटिलिटी म्हणजे उपयोगिता. म्हणजे काय, अ कमॉडिटी मस्ट हॅव द कॅपॅसिटी टू सॅटिस्फाय ह्युमन वॉन्ट्स. फर्निचर असेल, रेफ्रिजरेटर असेल, म्हणजे वस्तूंमध्ये मानवी गरजा पूर्ण करण्याची क्षमता, अशी वस्तू की बाबा जिची मानवी गरज पूर्ण करण्याची क्षमता असली पाहिजे, ती वस्तू म्हणजे बाबा तिची उपयुक्तता आहे. उदाहरणार्थ फर्निचर, फ्रीज मानवी गरजा पूर्ण करतात. हां, पुढची गोष्ट स्कॅरेसिटी म्हणजे अ कमॉडिटी मस्ट बी स्कॅर्स इन सप्लाय इन रिलेशन टू इट्स डिमांड इफ इट इज टू बी इन्क्लूड इन द टर्म वेल्थ. म्हणजे काय, मागणीच्या तुलनेत वस्तूंचा पुरवठा दुर्मिळ असेल तरच त्याचा समावेश संपत्तीमध्ये होतो. म्हणजे ती वस्तू जी आहे ना ती कशी पाहिजे, दुर्मिळ असली पाहिजे या ठिकाणी, तरच त्या वस्तूचा जो या ठिकाणी आपण म्हणू शकतो वस्तूचा समावेश दुर्मिळतामध्ये येऊ शकतो. म्हणजे मागणीच्या तुलनेत वस्तूचा पुरवठा दुर्मिळ असला पाहिजे, म्हणजे वस्तू कमी पाहिजे आणि मागणी जास्त पाहिजे, दुर्मिळ पाहिजे, तर ती संपत्ती आहे. उदाहरणार्थ सर्व आर्थिक वस्तू, ज्या वस्तूंसाठी किंमत मोजली जाते ती. ओके, त्यानंतर ट्रान्सफरॅबिलिटी म्हणजे हा कमॉडिटी शुड बी ट्रान्सफरेबल फ्रॉम पर्सन टू पर्सन ॲज वेल ॲज प्लेस टू प्लेस. म्हणजे वस्तू जी आहे तिचा विनिमय एका व्यक्तीकडून दुसऱ्या वस्तूकडे, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी करता आला पाहिजे. म्हणजे ती जी वस्तू असेल, विनिमय म्हणजे की ती ट्रान्सफर करता आली पाहिजे, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणापर्यंत ती ट्रान्सफर करता आली पाहिजे. नाही तर उदाहरणार्थ डोंगर ट्रान्सफर करता येऊ शकतो का, नाही. एखादा टावर ट्रान्सफर करू शकता, पण डोंगर नाही तुम्हाला ट्रान्सफर करू शकता येणार. म्हणजे अशी कुठली वस्तू की जी बाबा तुम्हाला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी किंवा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे नेता येईल, अशा प्रकारे पाहिजे. इफ गुड्स इज मटेरियल ऑर tangible then only it is possible to transfer if from place to place. व्हेकल, ज्वेलरी etc. म्हणजे ज्या वस्तू मूर्त असतात त्यांचेच हस्तांतरण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी होते, उदाहरणार्थ वाहने किंवा दागदागिने वगैरे. त्याच्यानंतर एक्सटर्नॅलिटी म्हणजे काय, मनुष्य बाह्यता. याचा अर्थ काय की बाबा अ गुड कॅन बी ट्रान्सफर ओनली इफ इट इज एक्स्ट्रीम टू ह्युमन बॉडी. म्हणजे बॅग असेल किंवा चेअर असेल, म्हणजे ही वस्तू केवळ मानवी शरीर बाह्य असेल तरच ती हस्तांतरित केली जाऊ शकते. म्हणजे मानवी शरीर बाह्य म्हणजे मानवाचं शरीर सोडून इतर, हे त्याच्या बाह्य आणि वैयक्तिक गुणधर्मानुसार झाले पाहिजे. उदाहरणार्थ पिशवी असेल, खुर्ची असेल इत्यादी ज्या वस्तू असतील त्या. तर अशा प्रकारे हे चार मुद्दे आहेत मित्रांनो, हे संपत्तीशी रिलेटेड आहे. म्हणजे संपत्तीची वैशिष्ट्ये आहेत, संपत्तीची वैशिष्ट्ये ही चार आहेत. यानंतर आपण आता या ठिकाणी बघा ना, हे आपण या ठिकाणी आता ही 5 वैशिष्ट्ये आपण पाहिलेत, अर्थशास्त्राच्या 5 महत्त्वाच्या संकल्पना. त्याच्यानंतर 6-7 पण आहे, पण त्याच्या अगोदर ह्या काही गोष्टी आपण समजून घेऊ. तुम्हाला माहिती आहे का, फिजिकल ट्रान्सफॉर्बिलिटी दिस इज अ ॲक्च्युअल ट्रान्सफर ऑफ गुड्स फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन. म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे, अँड फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. एक्झाम्पल व्हेकल. म्हणजे जन्मजात मिळणाऱ्या गुणवत्तेचा समावेश संपत्तीत होत नाही. म्हणजे जन्मजात जी काही गुणवत्ता मिळाले तिचा समावेश तुमच्या संपत्तीमध्ये होणार नाही. उदाहरणार्थ तुमचं सौंदर्य आहे, आवाज आहे इत्यादी ज्या काही गोष्टी आहेत त्या, हे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करता येत नाही. म्हणजे तुमचं सौंदर्य असेल, ते सौंदर्य जे आहे ते एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत तुम्हाला नेता येत नाही, आवाज नेता येत नाही. ओके, नॅशनल ट्रान्सफर या ठिकाणी बघा, या ठिकाणी असं पण दिलं की बाबा नॅशनल ट्रान्सफॉर्बिलिटी पण दिले. इट इज नॉट पॉसिबल टू ट्रान्सफर द गुड्स फिजिकली बट कॅन बी ओनली ट्रान्सफर ओनरशिप राईट्स. म्हणजे जमीन जी आहे ती पण तुम्हाला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी हे करता येत नाही. ओके, या ठिकाणी आपण समजू शकतो या सगळ्या गोष्टी. आता या ठिकाणी ह्या दोन्ही मुद्द्यांचा अर्थ वेगळा आहे. इथे डू यू नाव इंग्लिशमध्ये काही वेगळं दिलेलं आहे आणि मराठीमध्ये वेगळी उदाहरणं या ठिकाणी दिलेली तुम्हाला दिसून येतात. आता इथे बघा, ट्राय दिस प्रिपेअर अ लिस्ट ऑफ कमॉडिटीज विच सॅटिस्फाय टू कंडिशनल ऑफ फिजिकल ट्रान्सफरबिलिटी अँड नॅशनल ट्रान्सफरबिलिटी. म्हणजे भौतिक हस्तांतरण क्षमता व मालकी हस्तांतरण क्षमतेनुसार वस्तूंची यादी करा. उदाहरणार्थ भौतिक काय, बऱ्याचशा गोष्टी असतील तुमच्या घरामध्ये असणाऱ्या वस्तू, वेगवेगळ्या प्रकारची भांडी असेल, बोर्ड असेल, खडू, चॉक, बीक, बऱ्याच गोष्टी असतील. आणि मालकी म्हणजे काय, तुमचं घर असेल, बिल्डिंग असेल, जमीन वगैरे. पुढे बघा, डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का. बघा या ठिकाणी मुद्दा असा आला आहे, गंमत अशी आहे की या दोन मुद्द्यांचा अर्थ आता आपण समजून घेऊयात. इथे बघा, हा जो आहे ना याचा अर्थ
हे बघा इथं दिलं आहे, अशी गडबड झालेली ते सगळी, की बाबा एब्रॉन क्वालिटीज लाईक ब्युटी आहे, इनबॉर्न क्वालिटीज म्हणजे तुमची ब्युटी आहे, मेलोडीज असेल, व्हॉईस असेल, तुमचा आवाज असेल, तुमची इफिशियन्सी असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना या कधीसुद्धा तुमच्या संपत्तीमध्ये यांचा समावेश होत नाही. ओके, ही गोष्ट लक्षात घ्या, कारण ही एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जात नाही, नेता येत नाही. आणि इथे बघा याचा अर्थ आहे फिजिकल ट्रान्सफॉरबिलिटी म्हणजे काय, भौतिक हस्तांतरण म्हणजे या ठिकाणी काय येतं की भौतिक हस्तांतरण म्हणजे यामध्ये प्रत्यक्ष वस्तू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे आणि एका ठिकाणाकडून दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरित केली जाते, म्हणजे वाहने, ही प्रत्यक्ष वस्तूच, म्हणजे गाड्या बिड्या आहेत ना, म्हणजे फिजिकल ट्रान्सफॉरबिलिटी म्हणजे काय, की बाबा वस्तू ज्या आहेत त्या वस्तू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्सफर करता येतात डायरेक्टली, थेट डायरेक्ट गाडी घ्या, चालवत घेऊन जा. आणि दुसरा मुद्दा जो आहे तो नॅशनल ट्रान्सफरबिलिटी म्हणजे काय, की बाबा इट इज नॉट पॉसिबल टू ट्रान्सफर द गुड्स फिजिकली बट देअर कॅन बी ओनली ट्रान्सफर ओनरशिप राईट्स, म्हणजे तुमची की जमीन आहेत यामध्ये तुम्ही काही बदल करू शकत नाही. मालकी हस्तांतरण म्हणजे काय, की बाबा याच्यामध्ये तुम्हाला बदल करता येत नाही. या वस्तू ज्या आहेत त्यांची मालकी जी आहेत त्या हक्कांचं हस्तांतरण होतं. जमीन जी आहे ती तुम्हाला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेता येत नाही, परंतु गाडी किंवा इतर वस्तू तुम्ही एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकता, एका मालकाकडून दुसऱ्या मालकाकडे त्या जाऊ शकतात. परंतु जमीन तशी जाऊ शकत नाही, फक्त तिच्या मालकीचे हस्तांतरण होतं. ओके, यानंतर आणखी दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत अर्थशास्त्राच्या संकल्पनेमधले. एक आहे पर्सनल इन्कम, म्हणजे वैयक्तिक उत्पन्न आपण त्याला म्हणतो. म्हणजे काय, अर्निंग रिसीव बाय अ पर्सन, ओके, बाय अ पर्सन फ्रॉम ऑल सोर्स इज कॉल्ड अ पर्सनल इन्कम. म्हणजे काय, व्यक्तीला त्याच्या सर्व स्रोताकडून मिळणारा मोबदला म्हणजे त्याचं वैयक्तिक उत्पन्न, म्हणजे तो कामाला जातोय का त्याचा बिझनेस आहे, हे सगळे जे काही कॅल्क्युलेट आपण करतो या सगळ्यांची जी बेरीज आहे ते म्हणजे काय झालं, त्याचं वैयक्तिक उत्पन्न. पर्सनल डिस्पोजेबल इन्कम, बरोबर का, PDI त्याला आपण म्हणतो. वैयक्तिक व्ययशक्य उत्पन्न म्हणजे काय बाबा, इट इज दॅट पार्ट ऑफ पर्सनल इन्कम विच इज लेफ्ट ओव्हर आफ्टर पेमेंट ऑफ डायरेक्ट टॅक्स सच ॲज अ इन्कम टॅक्स, वेल्थ टॅक्स. बघा, म्हणजे वैयक्तिक उत्पन्नातला असा भाग जो प्रत्यक्ष कर म्हणजे उत्पन्न कर आपण असं म्हणतो आहे, त्याला आपण म्हणतो म्हणजे वैयक्तिक संपत्ती कर इत्यादी भरल्यानंतर उरतो त्याला आपण वैयक्तिक व्ययशक्य उत्पन्न म्हणतो. म्हणजे जो करबीर म्हणजे एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न भरपूर सारं आहे, पण त्या उत्पन्नामधून करबीर वजा करून त्याच्याकडे जेव्हा पैसे उरतील, इन्कम टॅक्स वगैरे वजा करून त्याच्याकडे जे काही पैसे उरतील त्याला आपण काय म्हणू शकतो, की बाबा त्याचं ते PDI आहे, म्हणजे पर्सनल डिस्पोजेबल इन्कम आपण त्याला म्हणतो. ओके, आता याच्यामध्ये बघा तुम्हाला या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे, या खूप इम्पॉर्टंट आहे, समजून घ्या. याच्यानंतर आपण थांबूयात आज. बघा याच्यामध्ये बघा फॉलोइंग आर व्हेरियस टाईप ऑफ इन्कम. पहिला बघा फिक्स इन्कम आहे. बघा इन्कम विच रिमेन्स स्टेबल ओव्हर अ पिरियड अ टाईम, म्हणजे रेंट असेल, वेजेस असेल, म्हणजे विशिष्ट कालावधीत स्थिर असणारे उत्पन्न, म्हणजे तुमचं भाडे असेल, वेतन असेल, हे उत्पन्न स्थिर आहे बरं का. तुम्ही एखादं दुकान भाड्याने दिले तर त्याचं तुम्हाला भाडे मिळणार, ते स्थिर मिळणार का, प्रत्येक महिन्याला कमी जास्त होणार नाही. किंवा तुमचा पगार जर असेल, पगार तुमचा दर महिन्याला तेवढाच मिळतो, तो काय कमी जास्त नाही ना. या महिन्यात 50, पुढच्या महिन्यात पगार वाढवल्यानंतर परत अचानक मालकाने कमी केला नाही, तो स्थिर आहे. त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो फ्लक्च्युएटिंग इन्कम. म्हणजे काय बाबा, याचा अर्थ काय, इन्कम विच इज नॉट फिक्स बट कीप्स ऑन चेंजिंग. एक्झाम्पल, तुमचा प्रॉफिट असेल, कॅन बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह ऑर झिरो, म्हणजे विशिष्ट कालावधीत अस्थिर राहणारे उत्पन्न. उदाहरणार्थ नफा असेल, तोटा असेल, किंवा तुमचा नफा असेल, किंवा नफा हा धनात्मक, ऋणात्मक, शून्य असू शकतो बरं का. हे पण लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. तुमचा तोटा, तुमचा बिझनेस असेल, दुकान असेल, तर दुकानाचा तुम्हाला कधी कधी कमी पैसे मिळतील, जास्त कधी धंदा होईल, त्या सगळ्या गोष्टी आहेत इम्पॉर्टंट. किंवा क्लासेस असतील, काही असेल बिझनेस. दुसरा मनी इन्कम एक आपल्याकडे, मनी इन्कम म्हणजे पैशाच्या स्वरूपातलं इन्कम. म्हणजे बघा इट इज द इन्कम रिसीव इन अ ॲक्च्युअल करन्सी ऑफ कंट्री इन ऑर्डर वर्ड्स इट इज द इन्कम इन कॅश. एक्झाम्पल ₹5,000 वगैरे, म्हणजे जे उत्पन्न देशाच्या चलनाद्वारे तुम्हाला प्राप्त होत आहे त्याला पैशातील उत्पन्न किंवा मौद्रिक उत्पन्न, म्हणजे तुम्हाला जो पगार किंवा जे उत्पन्न तुमचं पैशाच्या स्वरूपात येतं ते तुमचं मनी इन्कम झालं. एकदम सिंपल आहे, काय जास्त अवघड नाही. त्यानंतर आणखी बघा रिअल इन्कम. रिअल इन्कम बघा, या ठिकाणी आपण काय बघतो, हे जे उत्पन्न दिसतात ना इथं 7वा मुद्दा उत्पन्न, त्यातल्या ज्या उत्पन्नाचे भाग एक रिअल उत्पन्न या ठिकाणी आपल्याला दिसते. बघा रिअल उत्पन्न म्हणजे काय, की इट इज द पर्चेसिंग पॉवर ऑफ अ मनी इन्कम. एक्झाम्पल, कमॉडिटीज परचेस आउट ऑफ मनी इन्कम. म्हणजे बघा या ठिकाणी वास्तव उत्पन्न त्याला आपण म्हणतो. म्हणजे काय, प्रत्यक्ष खर्च करण्यायोग्य उत्पन्न, म्हणजे ज्याच्यातून तुम्ही खर्च करू शकताय.
म्हणजे पैशाच्या मोबदल्यात वस्तू खरेदी कराल. तुमच्याकडे जे काही पैसे आहेत ते देऊन तुम्ही वस्तू खरेदी कराल, ते तुमचं वास्तव उत्पन्न आहे. पुढचं या ठिकाणी वास्तव उत्पन्नानंतर आपल्याकडे इथं आहे बघा कॉन्ट्रॅक्च्युअल इन्कम. म्हणजे दिस इज अ इन्कम इज पेड ॲज पर द टर्म अँड कंडिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे रेंट असेल, वेजेस असेल, म्हणजे करारात्मक उत्पन्न म्हणजे विशिष्ट नियम व शर्तीनुसार मिळणारे तुमचे उत्पन्न, म्हणजे खंड असेल, मजुरी वगैरे असेल, हे सगळे. त्यानंतर रेसिड्युअल इन्कम. आता हे तुमचं करात्मक झालं. आता रेसिड्युअल इन्कम म्हणजे काय की बाबा उर्वरित म्हणजे शेष उत्पन्न, म्हणजे इन्कम विच इज लेफ्ट ओव्हर आफ्टर मेकिंग पेमेंट टू ऑल फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन इज कॉल्ड अ रेसिड्युअल इन्कम. म्हणजे प्रॉफिट त्याला आपण म्हणू शकतो. म्हणजे तुमचा नफा, म्हणजे उत्पादन घटकांना सर्व मोबदले दिल्यानंतर शिल्लक राहणारे उत्पन्न म्हणजे तुमचे उर्वरित उत्पन्न. म्हणजे तुमचा एखादा बिझनेस आहे, तुमची फॅक्टरी आहे, त्या बिझनेसमध्ये काय होतं, वेगवेगळ्या प्रकारचे खर्च होतात. कामगारांचा पगार असेल, त्याचबरोबर तुमचा भाडं असेल, त्या दुकानाचं असेल किंवा बिझनेस असेल तुमचं, त्याचं भाडं असेल, लाईट बिल, सगळा खर्च जाऊन, तुम्ही जितका माल आणलेला तो सगळा खर्च जाऊन तुमच्याकडे जे काही पैसे राहतात ते तुमचं रेसिड्युअल इन्कम. त्याच्यानंतर इन्कम म्हणजे काय, अर्जित इन्कम म्हणजे इन्कम ऑब्टेन्ड आफ्टर पार्टिसिपेटिंग इन द प्रोडक्टिव्ह ॲक्टिव्हिटी. म्हणजे रेंट असेल, वेजेस असेल, इंटरेस्ट असेल, प्रॉफिट असेल, इतर. म्हणजे उत्पादन प्रक्रियेत सहभागी झाल्यावर मिळणाऱ्या उत्पादनास अर्जित उत्पन्न असे म्हणतात. उदाहरणार्थ खंड असेल, वेतन असेल, व्याज असेल, कुठलंही. त्याच्यानंतर अनअर्न इन्कम म्हणजे अनर्जित इन्कम, म्हणजे इन्कम रिसीव्ह फॉर ऑल सोर्सेस विदाउट इन्क्लुडिंग एनी प्रोडक्टिव्ह ॲक्टिव्हिटी. म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारच्या प्रोडक्टिव्हली तुम्ही त्याच्यामध्ये सहभागीच नाही आहे आणि अचानक पैसे आले, ते आपण म्हणू शकतो. त्या वाईन फॉल गेन्स असेल किंवा लॉटरी प्राइजेस असेल, म्हणजे लॉटरी असेल किंवा अनपेक्षित लाभ असेल, एखादी लॉटरी. म्हणजे अर्न म्हणजे काय, तुम्ही प्रत्यक्ष सहभागी आहे बाबा. भाडं असेल किंवा तुम्ही कंपनीत काम करून वेतन मिळवता, तुम्ही पैसे गुंतवणूक केल्यावर त्याच्यातले व्याज मिळाले किंवा एखाद्या इन्व्हेस्टमेंट केली कुठेतरी, तिथून फायदा आला, हे तुमचं अर्न म्हणजे तुम्ही कमवले स्वतः. परंतु अनअर्न म्हणजे काय, लॉटरी वगैरे लागली किंवा अचानकपणे पैसे सापडले कुठेतरी, हा तुमचा अनर्जित उत्पन्न आहे. ओके. आता यानंतर इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, आर्थिक क्रिया म्हणजे काय, हा 8वा मुद्दा आपण बघूयात मित्रांनो. तर या आर्थिक क्रिया म्हणजे काय की इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज कॅन बी क्लासिफाईड इंटू 4 टाईप विच इन्क्लूड प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन, एक्सचेंज अँड कन्झप्शन. बघा, आर्थिक क्रियांचे वर्गीकरण 4 प्रकारामध्ये होते. त्या 4 प्रकारामध्ये बघा या ठिकाणी उत्पादन, वितरण, विनिमय आणि उपयोग. बघा, उपभोग. आर्थिक क्रिया आता आपण बघू. इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज जवळपास 8व्या मुद्द्यापर्यंत आलो आपण. शेवटचा 8वा मुद्दा आहे मित्रांनो. तर बघा, इतके सारे गोष्टी आहेत याच्यामध्ये. पहिला जो आहे, आपण प्रोडक्शनचा जर विचार केला तर या प्रोडक्शनमध्ये बघा काय काय आपल्याकडे असतं. प्रोडक्शनचा जर विचार केला आपण, बघा या ठिकाणी आहे की प्रोडक्शन म्हणजे काय, प्रोडक्शन इज अ क्रिएशन ऑफ युटिलिटी. युटिलिटीचं क्रिएशन आहे ॲक्च्युली. आता आपण काय करूयात, हा जो 8वा जो मुद्दा आहे आर्थिक क्रिया, तर याच्यावरती आपण नंतर सेपरेट आपण बोलू. आर्थिक क्रिया आहे, याच्यामध्ये हे बरेचसे मुद्दे आहेत मित्रांनो. तर आज तुम्हाला कंटाळा नको यायला म्हणून आज आपण काय करू, इथेच थांबूयात आणि पुढच्या एका व्हिडिओमध्ये आपण बाकीच्या मुद्द्यांवरती चर्चा करूयात. ओके. येस मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करू, इथून पुढचे सगळे मुद्दे, आर्थिक क्रिया जे आहेत त्याच्या पुढचे मुद्दे आपण बघूयात. पण तत्पूर्वी एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, या अगोदर आपण 2 व्हिडिओ बनवल्यात, त्या दोन्ही व्हिडिओ बघा मित्रांनो. ही तिसरा पार्ट आहे, कारण अगोदरच्या व्हिडिओ जर तुम्ही बघितल्या नाही, त्या समजल्या नसतील तर हा भाग तुम्हाला समजणार नाही. तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी अगोदरच्या दोन्ही व्हिडिओच्या लिंक दिल्या, तर त्या लिंक अगोदर बघा आणि मग ही व्हिडिओ बघा. आणि याच्यानंतर 4थ्या पार्टच्या व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर संपवण्याचा प्रयत्न करूयात. ओके. धन्यवाद मित्रांनो.